नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयाचा अभ्यास करणार आहोत. बाजारातला सगळ्यात कळीचा मुद्दा असलेला विषय म्हणजे मंगळ. पत्रिका जी आहे त्यामध्ये जे नवग्रह आहेत, रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे सगळेच ग्रह पत्रिकेमध्ये असतात. आपण कुठल्याच ग्रहाबद्दल कधीही फार मोठी भीती बाळगत नाही, पण मुलामुलींच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा शब्द ऐकला की आपल्याला त्याच्याबद्दल एक नकारात्मकता तयार होते. म्हणजे काय, तर मंगळाची मुलगी नको किंवा मंगळाचा मुलगा नको. पण वास्तव काय आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. हे वास्तव प्रत्यक्षामध्ये वेगळं आहे. आपण जर बघितलं तर हे नवग्रह आहेत, ह्या सगळ्यांची एक दुकान आहेत, सगळ्यांची दुकान आहेत. प्रत्येक ग्रहाचं काय द्यायचं ह्याचं उत्तरदायित्व ठरलेलं आहे. रवी हा आरोग्याचा कारक आहे, चंद्र हा मनाचा कारक आहे, तसा मंगळ हा ऐश्वर्याचा कारक आहे. मग तुम्हाला ऐश्वर्य मिळेल का नाही याबद्दल आपण फार विचार न करता ऐश्वर्य म्हणजे काय हे एकदा ठरवलं पाहिजे आणि मग त्या पत्रिकेच्या मंगळाबद्दलचा विचार केला पाहिजे. गेल्या 30-35 वर्षामध्ये मला अपवादानच एखादी पत्रिका मंगळाची दिसली. अपवादानं प्रत्यक्षामध्ये पत्रिकेत मंगळ नाही, पण आपण त्या मंगळाचा भाऊ करतो आणि मग त्यामुळं होतं काय, तर काही मुलांवर काही मुलींवर अन्याय होतो. आणि नुसता मुलीवर मुलावर नव्हे, तर एखाद्या मुलीला मंगळ आहे असं जर कोणी नुसतं सहज विधान केलं तर त्या घरात ती मुलगी अधिक तिचं लग्न करण्यासाठी शोध घेणारे पालक, मग त्यात आई वडील, मामा मामी, काका काकू, मोठा भाऊ, त्याची बायको किंवा एखादी मोठी बहीण, तिचे मिस्टर, हे असं सगळे घटक आहेत. ह्या सगळ्यांच्या पुढे एक प्रश्नचिन्ह उभं राहतं की आता करायचं काय. आणि मग आपण या सगळ्यांनाच चिंतेत टाकतो. हीच परिस्थिती मुलाची आहे. मग आता ह्याची नेमकी परिस्थिती काय आपण बघणार आहोत. या परिस्थितीचा आपण विचार करणार की काय चाललंय. हे 2 भागामध्ये होईल, कारण एक भागामध्ये होणं इतकं सोपा भाग नाही आहे. विचार करूया. मंगळ हा ऐश्वर्याचा कारक आहे. तो असल्यास ऐश्वर्य मिळतं किंवा नाही, किंवा ते तसंच राहतं, असे 3 भाग त्याच्यामध्ये येतात. म्हणजे ज्या पत्रिकेमध्ये मंगळ हा 3 प्रकारचा असतो. एक, ह्या मंगळाच्या जर शेजारी असा वरती जाणारा बाण दाखवला असेल तर तो उच्चीचा म्हणजे चांगल्या प्रकारचा ऐश्वर्य देणारा. जर तोच बाण उलटा असेल, खाली जाणारा, याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याला जे काही ऐश्वर्य लाभलेलं आहे पूर्वकर्मानुसार, जन्मानुसार, ते ऐश्वर्य तो घालवेल किंवा कमी होईल, म्हणून तो नीचेचा. हा वरती बाण म्हणजे उच्चीचा, ते वाढवत जातो बघा, आणि नीचेचा म्हणजे कमी होत जातं. आणि अजून एक, नुसता म शब्द असून त्याच्या खाली अंडरलाईन असेल तर तो शत्रू घरात आहे. म्हणजे ऐश्वर्य आहे पण मी उपभोगू शकत नाही. आमची जमीन आहे, भरपूर जमीनदार आहोत, पण ती कुळाकडं आहे, शेतात आम्ही जाऊ शकत नाही, कोर्टात वाद चालू आहे. जमीन आमचीच आहे, पण ती कधी मिळेल तेव्हा मला ऐश्वर्य मिळेल, तोपर्यंत मी काय करतो तर जमीन माझी असून माझी नाही असं जगत आहे. त्याला आपण म्हणतो की शत्रू घरात असणे. म्हणजे माझं ऐश्वर्य आहे पण मला मिळत नाही आहे. असं जर असेल तर आपण 3 प्रकार बघतो. मग हा मंगळ कोणत्या स्वरूपाचा आहे, या मंगळाची परिस्थिती काय, हा मंगळ कोणत्या स्थितीमध्ये आहे आणि हा मंगळ आहे काय, ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजत नाहीत तोपर्यंत आपण मनोविकृत होऊन घरच्या सगळ्यांना त्रास देतो. आता आपण टप्प्याटप्प्यानं बघूया की मंगळाची परिस्थिती काय. ही तुम्हाला दाखवलेली इथं लग्न कुंडली आहे. लग्न कुंडली, ह्या लग्न कुंडलीमध्ये हे प्रथम स्थान, हे द्वितीय स्थान, हे तृतीय स्थान, हे चतुर्थ, हे पंचम, हे षष्टम, सप्तम, अष्टम, नवम, दशम, हे एकादश आणि हे द्वादश स्थान म्हणतात.
मग त्या पत्रिकेमध्ये कोणत्याही मुलाच्या लग्न कुंडलीमध्ये 1, 4, 7, 8 आणि 12 ह्या स्थानात जर कुठं मंगळ असला तर लगेच मंगळ आहे असा म्हणजे उच्च उल्लेख केला जातो. आता ज्या व्यक्तीला ह्यातलं कळतं तो विचार करून बोलतो. ज्या व्यक्तीला कळत नाही तो काही नाही, बघितल्या मंगळ्या म्हणून बाजूला ठेवतो. बघा, ही मनोविकृती का आहे सांगतो. याबद्दल बाजारात लोकांच्या मनामध्ये भीती आहे. प्रत्यक्षात ती खरी आहे का नाही हा भाग नंतरचा आहे. पण एखाद्या पेशंटचा रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी डायरेक्ट त्याला सांगितलं तुला 3rd स्टेजला कॅन्सर आहे, तर त्याची मानसिक स्थिती काय होईल? तो कोलमडेल. तशी अवस्था होते. एखाद्या व्यक्तीला कुणाला ज्यातलं कळत नाही तो सरळ बघितलं की सांगतो मंगळ आहे, संपलं. त्या व्यक्तीचं पाणी पाणी होतं आणि चिंतेनं ती व्यक्ती झोप उठते. त्या व्यक्तीचं सगळं विस्कटतं. मग हळूहळू ती मनोविकृत व्हायला लागते. असं होऊ नये म्हणून ज्याला कळतं त्यानं सुद्धा बोलू नये, चौकशी करा किंवा सल्ला घ्या एखाद्या शहाण्या माणसाचा, असं विधान करायला हवं. नाहीतर मला कळतं असं म्हणून जर कोण काय म्हणलं, कित्येक तर लोकांनी मंगळ आहे, मंगळाचीच मुलगी बघा किंवा मुलगी असेल तर मंगळाचाच मुलगा बघा, अशा स्वरूपाची विधानं लिहून दिलेली आहेत, मी पाहिलेली आहेत ती. आता प्रत्यक्षामध्ये मंगळाला मंगळाचीच मुलगी पाहिजे असं जर असेल तर तसं पंचांगात सरळ सरळ स्पष्ट दिलेलं आहे. एका व्यक्तीला मंगळ असता दुसरी पार्टी मंगळाचीच असली पाहिजे असा याचा अर्थ नाही. इतकं चकचकीत दिलंय तरी सुद्धा ते काही न वाचता तोंडाला येईल ते बडबडलं जातं आणि आपण मग त्या मंगळाला मंगळ शोधायला जातो. किती अवघड आहे बघा हे. अगोदर ती स्थळं नाहीत आहेत, त्यामध्ये आमच्या परिस्थितीनुसार, आमच्या आर्थिक परिस्थितीनुसार आम्हाला झेपेल का बघायला पाहिजे. त्यानंतर वयातला फरक, त्यानंतर उंची, त्यानंतर साधारणपणे तुल्यबळता, त्यानंतर पसंती, त्यानंतर देणं घेणं, ह्या सगळ्या अडचणीतून जाऊन आपण मग ते लग्न ठरवणार. आणि जर ते नुसतं मंगळ आहे आणि मंगळाला मंगळच पाहिजे म्हणलं तर हे बाकीचं काही न बघता मंगळ बघण्यामध्ये मंगळाचा मुलगा शोधत होतो आणि आत्ता वयवर्ष मुलीचं 35-36 आलं असे म्हणणारे पालकही मी ऐकले, मी पाहिले. मग हे का असं का होतं तर त्यांना चुकीचा सल्ला दिला जातो आणि हा चुकीचा सल्ला ते मानतात, कारण त्यांच्यावर तसे संस्कार असतात. मंगळाला मंगळ पाहिजे, मुलीला चष्मा असला की मुलगा चष्मेवाला पाहिजे, असं असतं का कधी? नाही. मुलगी मुकी आहे म्हणलं की मुका मुलगा शोधतो का आपण? नाही. मुलगी MSc म्हणलं की MSc वाला शोधतो का? नाही. मुलगी नोकरी करते, बँकेत आहे, बँकेतलाच शोधायला पाहिजे असं काय का? नाही. आपण ह्या गोष्टी तिथं विचार करत नाही. इथं मात्र आपल्याला चुकीचं सांगितल्यामुळे आपण ह्या तुल्यबळचा विचार करतो. तसा विचार न करता एकदा तपासून बघा बरोबर आहे का नाही. ह्यात बहुधा काही लोकांच्या तर योग असा दिसला पत्रिकेतला की ज्योतिषाची चुकी होती आणि पालक हवालदिल होऊन 4 वर्ष फिरत होते. जबाबदार कोण जबाबदार याला? भारतीय राज्यघटनेमध्ये, आपल्या कायद्यामध्ये एखाद्यानं अशी चूक केली असेल तर त्या चुकीमुळे जे काही परिणाम झाले त्या परिणामाचं मूल्य किंवा त्या परिणामाची शिक्षा द्यायला आपण जबाबदार नाही आहे कोणाला, कारण हे ज्योतिषाच्या अंडर, ज्योतिष जे आहे ते न्यायालयाच्या अंडर येत नाही. मग ही चूक करणारा माणूस नाही, मला काय माहिती नाही, म्हणजे याची कारणं सांगतो मी. तारीख आणि वार दिलेली आहे, ती वेळ दिलेली असते आणि पत्रिका काढलेली असते. मी अशा कित्येक पत्रिका पाहिल्या व तारीख एक दिली, XYZ तारीख आणि वेळ दिलेली सकाळी 6 वाजता. आणि ह्या पंचांगाच्या माध्यमातून ते करत असताना, घरात सगळं बोलत असताना कोणाच तरी बोलता बोलता चुकून हा संध्याकाळी 6चं लग्न घेतो आणि पत्रिका बनवतो. आणि संध्याकाळचं 6चं लग्न घेतो आणि पत्रिका बनवतो आणि झालं की ती पत्रिका चुकीची येते आणि चुकीची पत्रिका घेऊन पालक आयुष्यभर फिरत राहतात. परिणाम असा होतो की त्यांना कळत नाही, त्यामुळे आपली पत्रिका आपण तपासत नाही. न तपासल्यामुळे आपल्याला जो त्रास होतो तो त्रास आपण पैशात मोजू शकत नाही. त्यामध्ये मुलांचं वय वाढतं, त्यामध्ये मुलांची ब्युटी, म्हणजे मुलगी 25 वर्षाची आहे, 28 वर्षपर्यंत आम्ही फिरत राहिलो तर तिचं देखणे पण कमी होतं, तिची जाडी वाढत राहते. हा सगळा विचार करता काळजीनं डोळ्याखाली वर्तुळं यायला लागतात. हे मुलांचे प्रॉब्लेम झाले, पालकांचेही तेच आहेत. एक मुलीचं लग्न वयाच्या 25व्या वर्षी झालं तर तिच्यावर 2 लाखामध्ये जे काही होईल ते लग्न 28व्या वर्षी झालं तर 3 वर्षामध्ये सगळा खर्च हॉलचा, दागिन्याचा, कपड्यांचा हा दुप्पट होतो. कारण काय, खर्च भूमिती श्रेणीनं वाढतो आहे
आणि उत्पन्न आपलं गणिती श्रेणीनं वाढतंय, हा जर विचार केला तर हा सगळा एक प्रकारचा अन्याय आहे. म्हणून एकदा ती आपली पत्रिका जर कोण असं म्हणलं तर एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीकडून तपासून घ्यावी. आपण तसं न करता त्याला काही न बघता कोणी सांगितलं म्हणलं की हो म्हणतो आणि पुढं पळतो, तसं न करता आपण हे तपासून एकदा विचार करावा की ह्याला पर्याय काय आहे का, यात काय दोष आहे का, यामुळे मला त्रास होईल का, दमणूक होईल का, हे पाहिलं तरच बरं. नाही तर मानसशास्त्रीय दृष्ट्या तुम्ही मनोविकृत होण्याची पहिली पायरी इथं असेल. म्हणून एकदा आपण विचार करूया की ही मनोविकृती आपल्याला कमी करता येते. आता प्रश्न असा येतो की मंगळ हा जो आहे तो पत्रिकेमध्ये शाप की वरदान काय आहे? काही लोकांना तो शाप आहे आणि काही लोकांना तो वरदान आहे. काही लोकांना शाप असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं मंगळ हा जो तो शाप होतो, चुकीचा लिहिला गेला. काही पत्रिकेत मी 2दा मंगळ लिहिलेला बघितला. पत्रिकेत 2दा मंगळ असू शकतो का? पालकांनी विचारच केलेला नाहीये. असं असेल म्हणे 2 मंगळ. आता असं म्हणल्यानंतर काय बोलणार आपण? म्हणून याचा 10 वेळा विचार करायचा की आपली पत्रिका करून घेतलेली बरोबर आहे का. एक माणूस म्हणतो 100 रुपयाला, दुसरा म्हणतो 50 रुपयाला. हे 50 रुपयावरनं तयार करून घेतात. मग त्यात ढिगभर चुका झाल्या की त्या चुका 4 वर्ष घेऊन फिरत राहायच्या. म्हणजे आपण 50 रुपयात आयुष्यातली 4 वर्ष वाया घालवली, याची सुद्धा बुद्धी आपल्याला नसते. असं जर असेल तर आपल्याला शहाणं कोण म्हणेल. म्हणून 10 वेळा ह्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. बघा, ह्या सगळ्या पंचांग प्रकारामध्ये 1, 2, 3, 4, 5 या 5 घरामध्ये जर मंगळ असेल तर लग्न कुंडलीला मंगळ आहे असं सांगितलं जातं. आता ही मंगळाची कुंडली घेऊन फिरायचं का? हो. ह्याला मंगळच बघायचा का? नाही. मग आता पहिल्यांदा काही पायऱ्या आपण बघूया त्या. मग ऑप्शन काय आहेत आपल्याला बघता येतील. पहिल्यांदा आपली लग्न कुंडली तपासा. तपासा म्हणलं की हातात मोबाईल घेतात, प्ले स्टोअरला जातात, एखादं ॲस्ट्रो ॲप डाउनलोड करतात आणि ॲस्ट्रो ॲप डाउनलोड केलं की त्यामध्ये मुलाची नाव, जन्मतारीख, वेळ असे घालून देतात आणि ती घातली की होतं काय, लगेच ते कुंडली दाखवतं. आणि त्या कुंडलीमध्ये, या कुंडलीमध्ये इथं कोपऱ्यामध्ये मंगळ असा शब्द येतो किंवा हिंदीमध्ये मांगलिक असा शब्द येतो. झालं, मंगळ आहे, मांगलिक आहे, झालं. आपल्या घरामध्ये तो काय झाला, व्हायरस तयार झाला. आता पत्रिकेमध्ये हे असं काय येतं, त्याचं कारण असं की जे ऑप्शन आहेत ह्याला जवळजवळ या गोष्टीला 30 ते 35 ऑप्शन आहेत. काही पंचांगांमध्ये अजून आहेत, आपण तिथपर्यंत जाणार नाही आहे. नागपूरच्या राजंदेकर पंचांगामध्ये दाते पंचांगापेक्षा काही ऑप्शन वेगळे आहेत. ह्या सगळ्या ऑप्शनचा विचार जर आपण केला तर आपल्या असं लक्षात येईल की हे ह्या अपवादांच्यामुळे तो मंगळ निघून गेलेला आहे. तो मंगळ निघून गेलेला आहे. तरी सुद्धा आपण तो मंगळ आहे असं जर म्हणत असू तर आपली बौद्धिक क्षमता जिथं आपण न वापरल्यामुळे आपण अडचणीत आलो असं मी विधान करू शकतो. आता इथे ही लग्न कुंडली तपासा म्हणजे मोबाईलवर नव्हे, कोणाकडे तरी जा, तपासा. सकाळची संध्याकाळ झाली का, लिहिताना चूक झाली का, पुन्हा एकदा बघा. दिलेली तारीख वेळ बरोबर आहे का बघा. काही वेळेला आपण दिलेली वेळ ही अंदाजे दिलेली असते. म्हणजे जन्म झाला कधी, रात्री. मग रात्री म्हणजे कधी झाला, 6 तारखेला ॲडमिट केलं, रात्री 2 वाजता जन्म झाला म्हणजे 12 नंतर 7 तारीख लागली. पण त्या करणाऱ्या माणसाला सांगितलं 6 तारीख आहे आणि त्यानं केली तर पंचांगामध्ये एक त्रुटी आहे. जोपर्यंत सकाळ होत नाही आणि उजाडत नाही तोपर्यंत जुनाच तारीख आणि वार धरली जाते असं पंचांगात दिलेलं आहे. त्यामुळं करणारा जर त्या पद्धतीनं करू लागला तर आपण बाहेर गेल्यानंतर आपली कुंडली काय तिथे 6 तारीख म्हणजे 5 तारखेची रात्र 6 तारीख सकाळी अशी जर आली असेल तरी सुद्धा ती आपल्याला अडचणीची ठरते आणि त्यामुळे आलेला मंगळ हा आपल्याला घातक ठरतो. त्यामुळे आपण दिलेली रात्रीची वेळ असेल तर ती बरोबर तपासा. एकदा तपासून बघा की आपली रात्रीची वेळ बरोबर आहे काय. तसं नाही आहे तर आपण ती बदलून घ्यायला हवी. चूक आहे का त्याच्यामध्ये, चूक झाली का हे तपासायला हवं. ह्या सगळ्या गोष्टी त्या तपासून घ्या. तपासलं नाही तर तुम्हाला न तपासल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काय होईल, अडचणी येतील आणि अडचणीमुळे तुमच्या आयुष्यात 3-4 वर्ष पुढे जातील. 3-4 वर्षात जो मनस्ताप सहन करावा लागला त्याचं मूल्य पैशात मोजता येणार नाही. आज पालकांचे हे प्रॉब्लेम मोठे आहेत. त्यामुळं मुलं आणि पालक दोघंही आज मनोविकृती या स्वरूपामध्ये दिसतात मला धावताना. दुसरं असं की ह्याबद्दल असणारी गैरसमज हीच मोठी अडचण आहे. मंगळ म्हणजे काय? मंगळ म्हणजे काय? मंगळ म्हणजे ऐश्वर्य. एकच शब्द सांगितलेला आहे. काही लोक मंगळ म्हणलं की मंगळाबद्दल काहीही विधान करताना दिसतात.
काही पंचांगांमध्ये किंवा काही पुस्तकांमध्ये अष्टमात मंगळ असेल तर अपघात संभवतो असं सांगितले. संभवतो म्हणजे अपघाती पत्रिका आहे, म्हणजे अपघातात तो खलास होतो आणि वर्षभरात दुसरं लग्न करावं लागेल बघा, वैधव्य योग येतो असे शब्द वापरलेले आहेत. म्हणजे त्या मुलाचा मृत्यू होतो, मुलीला वैधव्य येतं. आता वैधव्य हा शब्द हा मुलाच्या मृत्यूमुळेच येईल हे जरी खरं असलं तरी अपघात म्हणजे मृत्यू नव्हे, अपघात होऊ शकतो. याचा अर्थ लगेच तो मरणार आणि वर्षभरात दुसरं लग्न करावं लागणार आहे असं जर विधान ज्योतिषाने केलं तर ती मुलगी जी आहे तिला वर शोधणारा माणूस आहे त्याच्या पुढे केवढा मोठा प्रश्न उभा राहील. एक आत्ता लग्नासाठी आपण 4-5 लाख रुपये खर्च करणार, वर्षभरामध्ये जावयाचा मृत्यू होणार, पुन्हा दुसरं लग्न करायसाठी प्रयत्न, पुन्हा ते सगळं सांभाळा, त्यात एखादं मूल झालं तर बोंबच, आणि समजा नाही झालं तर पुन्हा दुसऱ्या लग्नासाठी प्रयत्न करा. पहिल्या लग्नासाठी प्रयत्न करताना घाईला आलेला असतो, पुन्हा दुसऱ्या लग्नासाठी प्रयत्न करायचे, त्यामध्ये एक नवऱ्याचा मृत्यू झाला आहे, मग तर स्थळ मिळण्याची अवघडच, मग दुसोट्यावरचं बघायचं, हे सगळे प्रश्न बघितले की तो स्थळ नको म्हणून सांगतो. मग ही सगळी चुकी कोणाची? बोलणाऱ्याची. त्यामुळं काही पुस्तकांमध्ये अशी वाक्य आहेत, अष्टमात मंगळ म्हणजे अपघाती संभवतो. अपघात याचा अर्थ लगेच तो मरेल आणि ती विधवा होईल असा याचा अर्थ नाही, पण आपण टोकाची भूमिका घेतो आणि आपण त्या मार्गाने जातो, हा कुठेतरी धोका आहे. त्यामुळे हे म्हणतो गैरसमज हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे. सप्तमात, आता हे सप्तम स्थान आहे, हे वैवाहिक सुखाचं स्थान आहे. मग ह्यात जर मंगळाला वैवाहिक सुख मिळणार नाही, वैवाहिक सुख मिळणार नाही म्हणजे नेमकं काय आपण हे डिफाईन करू शकत नाही. नेमकं वैवाहिक सुख म्हणजे काय? विवाह आणि विवाहानंतरचं सुख, ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी एकदा नियमबद्ध किंवा त्याला पण म्हणतो काहीतरी कागदावर लिहिलं गेलं पाहिजे. सुख नाही म्हणजे काय हे सांगू शकत नाही. त्यामुळे इथला मंगळ हा वैवाहिक जीवनामध्ये अडचणी आणेल असं जर म्हटलं तर तसं नाही. मंगळ हा तुम्हाला ऐश्वर्य देणार आहे. मग तुम्हाला ऐश्वर्य मिळणार नाही असं जर म्हटला तर ऐश्वर्य न मिळणे म्हणजे वैवाहिक सुख न मिळणे असा याचा अर्थ होत नाही. म्हणून 10 वेळा समजून घ्या. आता हे जे आहे हे सुखाचं स्थान, हे सुखाचं स्थान, मग सुख मिळणार नाही म्हणतात. हे जे आहे ते स्वभावाचं स्थान. मंगळ म्हणजे कडक, एकदम कडक. अरे बापरे, ते काय उकळलेली आमटी आहे का एकदम घशात होतायला, एकदम कडक म्हणायला? तर मंगळ हा ऐश्वर्य देणारा, म्हणजे स्वभावात काही लोकांचे ऐश्वर्य असतं, आपल्याला हे हवं, आपल्याला ते हवं. आपली पात्रता आहे का नाही माहीत नाही, आपली पात्रता आहे का नाही माहीत नाही, पण आपल्याला हवं ही एक मानसिक तळमळ आहे. मुलाला 41% मार्क पडले असतात आणि पालक म्हणतात मी याला डॉक्टर करणार. 41% मार्काला जनावरात सुद्धा होणार नाही डॉक्टर, पण नाही मी डॉक्टर करणार. तर आपली हाव मोठी आहे, आपलं ऐश्वर्य आपल्याला पाहिजे मोठं, पण आपली पात्रता आहे का हे आपण पाहत नाही. त्यावेळेला मात्र तुम्हाला हे अडचणीचे ठरतात. त्यामुळे हे मंगळ हा इथला जो आहे तो तापट आहे, अमका आहे, असं कसं होईल? तो तापट असू शकत नाही. मुळात मंगळाचा स्वभावच तापट आहे, अशातला भाग नाही. लाल रंग दिसला की लगेच तापट आहे असं म्हणता येणार नाही. लाल रंग अग्नीचा पण असू शकतो, म्हणजे लगेच तो अग्नी आहे अमकं नाही. ह्या गोष्टी समजून घ्या. तो मंगळ कुठे आहे, तो कोणत्या राशीत आहे, त्याच्यावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, सदरचा मंगळ हा कोणत्या नक्षत्राच्या आणि कोणत्या राशीच्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये आहे, ह्या गोष्टी समजायला हव्यात. एकाच वेळी एक पत्रिका जी असते तिची रास एक असते आणि लग्न वेगळं असतं. ही रास आणि लग्न वेगवेगळं असेल तर ती मंगळ तो आहे त्याच्यावर त्याचा काय परिणाम होतो हे अगदी व्यवस्थित समजून घ्यायचं आणि मग ठरवायचं. नाही तर बघितलं की तापट आहे असं समजायला इतकं सोपं नाही. काहीतरी चुकीची विधानं करून आपण चुकीचा बाजारात समज तयार करून मंगळाबद्दल शाप की वरदान ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा विचारात घ्यायच्या, अशा गोष्टीकडे माणसाला नेऊ नका. आणि इथं असेल तर व्यय म्हणजे खर्च, व्यय म्हणजे हे स्थान खर्चाचं आहे. मग इथं असेल तर खर्च अमाप वारेमाप खर्च होईल. असले तर खर्च नका, कर्ज काढून खर्च करणार आहे. आणि समजा आपण लग्न असलं तर कर्ज काढूनच खर्च करतो की, त्याच्यामुळे काय प्रत्येकाच्या या व्ययस्थानात मंगळ असतो काय? नाही ना. गरज असेल तेव्हा आपण थोडंसं अडचणीत येऊन थोडं कर्ज काढून खर्च करतो. चांगलं शिक्षण घ्यायचं आहे मुलाला, पैसा नाही आहे, थोडं कर्ज काढून शिकवलं, पुन्हा फेडू शकतो आपण. मंगळ म्हणजे व्यय असं म्हणता येणार नाही. थोडासा व्यय असू शकेल पण याचा अर्थ चैनी करतो अशातला भाग असणार नाही. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5 हे मंगळ, याबद्दलचे समज काय, याबद्दलच्या अडचणी काय, ह्या समजून घेतल्या पाहिजेत. एक दुसरं असं ह्याला प्रचंड मोठे अपवाद आहेत. हे अपवाद समजून घेतले पाहिजेत की हे अपवाद कोणत्या स्वरूपाचे आहेत.
कोणत्या स्वरूपाचे अपवाद आहेत. त्यासाठी आपण एक पूर्ण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत, कारण ते अपवाद प्रचंड आहेत आणि ते अपवाद कसे बघायचे हा सुद्धा भाग हा पंचांग हातात घेऊनच तुम्हाला बघायला पाहिजे. हा अपवादाचा एक भाग आहे. त्यामुळे बहुतांश 99% कुंडले ह्या अपवादामुळे मंगळ नाही अशा स्वरूपाच्या कुंडल्या तयार होतात आणि आपला कुठलाही ज्योतिषी लिहून द्यायला तयार नाही. हा जर प्रकार झाला तर मी तर उलटं करतो. मी त्या पंचांगामध्ये जे पान आहे त्या पानाचा एक उताराच त्यामध्ये खाली लावतो. मुलास किंवा मुलीस मंगळ दोष नाही याचं कारण पंचांग पान नंबर अमका अमका त्याची पूर्ण प्रतच जोडलेली आहे. 5 पानी PDF जातं माझं. कुठलं? मुलाची पत्रिका, मुलीची पत्रिका, त्यांचे काय दोष आहेत का, त्यात काय लिहिलंय खाली, गुरुबल आहे का नाही, मंगळ आहे का नाही, एक नाडी असेल तर का असेल नाही, का नाही, आणि नसेल किंवा दिसते पण नाहीये दोष तर का दोष नाही या संबंधी संपूर्ण पानच जोडणे आणि त्या सदरच्या म्हणजे अपोजिट पार्टीला, अपोजिट म्हणता येणार नाही, ती आपली सहकारी पार्टी असते, त्या पार्टीला सुद्धा ही प्रत पाठवा. म्हणजे कुणी पाहिलं किंवा वाचलं तर त्यांचा गैरसमज न होता विवाह व्यवस्थित होऊ शकेल अशी व्यवस्था त्यामध्ये करता यायला पाहिजे. पण आपण त्या एवढ्याशा 2 बोटाच्या चिठ्ठीवर जर ते जमतंय का नाही असं लिहून दिलं तर कदाचित त्या मुलाच्यावर मुलीवर अन्याय होतो आणि हा अन्याय ज्योतिषी करतो असं माझं मत आहे. तुझ्या हातात आहे. तू जर योग्य निर्णय दिलास म्हणजे न्यायाधीशासारखा आहे. तो जर चुकीचा असेल आणि त्यानं जर चुकीचा निर्णय दिला तर त्याचे चुकीचे परिणाम दोन्ही घटकावर होत असतात. दोन्ही घटकावर. ज्याला न्याय मिळायला पाहिजे त्याला न्याय मिळत नाही तेव्हा तो मनोविकृत होतो आणि ज्याला न्याय मिळायला नाही पाहिजे त्याला मिळाला तो मुजर होतो. मग असंच करायचं असतं असं जर म्हणला तर अजून तो नालायक ठरणार. म्हणजे सगळ्यात मोठा बाजारातला हा प्रकार की तुमच्यावरचा विश्वास कमी होईल. म्हणून आपण निर्णय देत असताना 10 वेळा पान नंबर सगट कुठं कशात काय दिलेलं आहे या सगट द्यावा. म्हणजे काय तर आपली जबाबदारी ही मोठी आहे याची जाणीव असायला हवी. काही वेळा पुस्तकात सुद्धा काही चुका असतात, त्या सुद्धा चुका दुरुस्त करायची आपली तयारी असली पाहिजे. त्या चुका असतील तर त्या दुरुस्त करून घ्या, नसतील तर दुसऱ्या पुस्तकातून शोधा, बरोबर काय बघा, योग्य काय, जेणेकरून समोरच्या व्यक्तीचं मानसिकता जी आहे ती बदलून तिला त्रास होणार नाही याचा विचार ज्योतिषी म्हणून करायला हवा. त्यानंतर आता आपल्याकडे एक मोबाईल ॲप आहे, त्याच्यामध्ये लोक मुलाला मुलीला काय स्थळ आलं की ज्योतिषाकडे जायचं नाही, स्वतःच्या घरातला मोबाईल घ्यायचा, ते ॲस्ट्रो ॲप डाउनलोड करायचा, त्यातच मुलाची नाव, जन्मतारीख, वेळ, मुलीचे नाव, जन्मतारीख, वेळ टाकली की दाखवतोय. त्यामध्ये इतक्या प्रचंड चुका आहेत आणि ते जे दाखवतं त्याच्यावर आपण सगळा आपला निर्णय ठरवतो. त्यामुळं लग्नासारखा एखादा मोठा निर्णय आणि त्या एवढ्या एवढ्या ॲपवरून तुम्ही घेत असाल तर तुमच्या बुद्धीचं कौतुकच करावं. कारण काय, जो इंजिनियर हे ॲप बनवतो तो अतिशय हुशार असेल, तो चांगला छान कॉम्प्युटरमधला ज्ञानी असेल, त्याला त्या ॲप बनवायला सांगितलेलं आहे, पण त्याला पत्रिकेतलं काय कळत नाही, त्याला ज्योतिषीय नॉलेज काय नाही आहे. अशा स्वरूपाच्या व्यक्तीनं ते बनवलेलं असतं. बघा तुम्ही कोणताही ॲप बनवणाऱ्या इंजिनियरनं मला सांगावं की मला ज्योतिषातलं सगळं कळतं, नाही आहे असं होत. मग त्यानं बनवलं आणि त्यानं टाकलं, मग त्या बनवल्यानंतर त्याला इथं मंगळ आहे याला ऑप्शन काय त्याला कळत नाही, तो की इथं मांगलिक शब्द याची व्यवस्था करतो आणि इथं मांगलिक आला की आमचं मानसिक संतुलन बिघडतं. म्हणून ॲपवर जर आपण अवलंबून असू तर आपल्याला मनोविकृती हमखास आपल्यामध्ये असणार आहे आणि ती आपल्याला त्रासदायक ठरणार आहे. म्हणून मनोविकृती हा जो प्रकार आहे तो ॲपमुळे होतो. आणि ॲप आणि ज्योतिषी यांच्यात फरक काय त्याचं एक उदाहरण सांगतो. साधी कालची शेळी आमटी शिल्लक आहे आणि ती आम्ही घेतली आणि ओव्हनमध्ये घातली आणि काढली आणि ब्रेड घेऊन खायचा प्रयत्न केला. मला काही माहीत नाही, मी घेतली आणि समोर खाणाऱ्या माणसाला दिली आणि त्यानं खायला सुरुवात केली. त्याला फारसं कळत नाही काय होईल, चांगली का नाही बघितलीच नाही. आणि हेच जर तुमच्या घरातली गृहिणी कोण असेल, आई असेल, बायको असेल, बहीण असेल, तिनं घेतली तर ती तापवण्यापूर्वी, गरम करण्यापूर्वी बघते त्याचा वास येतोय काय, होय वास यायला लागलाय, कशाला तापवायची, चांगली नाही म्हणून ती टाकून देते. म्हणजे तिला जे नॉलेज आहे ते आमच्या ओव्हनला नाही. ओव्हनमध्ये काही नाही, शिळी नव्हे 8 दिवसापूर्वी फेस आलेली जरी ठेवतो तर तो बिचारा गरम करून देईल, कारण त्याला डोक्याचा भागच नाही आहे. त्यामुळं मेंदू आणि बुद्धी यामध्ये फरक आहे. लक्षामध्ये हुशारी आणि बुद्धिमत्ता यामध्ये फरक आहे. त्यामुळे 10 वेळा विचार करायचा की आपण ॲपवरून जर गेलो तर आपण अडचणीत येणार. त्यामुळे ॲपचा विचार जर करत असाल तर तुम्ही निश्चितपणे अडचणीत येणार. 100% ही गोष्ट तितकीच खरी आहे. आणि शेवटचा भाग, सुशिक्षितांची मानसिकता काय आहे, हा तर काय न सांगण्यासारखा विषय आहे. जे सुशिक्षित आहेत, जे शहाणे आहेत असं म्हणावं
ते म्हणतात की आम्ही पत्रिका बघतच नाही. बरं, मग नाही, मग ते काय झालं, आमच्या एका पाहुण्याने बघितली आणि त्यांनी सांगितलं जरा मुलीला मंगळ आहे. आम्हाला इथे पटतच नाही, पण त्यांनी बघितलं म्हणजे त्यांचं म्हणणं तुम्हाला पटतंय आणि आम्ही बघतच नाही. म्हणजे एकीकडनं काय म्हणायचं, मी शाकाहारी आहे, मी शाकाहारी जेवतो, आणि मांसाहाराकडे जाऊन थांबायचं आणि तिथं म्हणायचं जरासं थोडंसं सुकं खाऊ का. अरे काय डोकं फिरलं काय तुझं? असा प्रकार आहे सगळा हा. मी पूर्ण मांसाहारी आहे, मी इकडंच जेवणार, सगळं करायचं आणि तिकडं जायचं शाकाहारामध्ये. जर काय आहे, श्रीखंड आहे, जरा एक स्वीट डिश खातो की. अरे नेमकं तू कुणीकडं आहेस? बघणाऱ्यांच्या बाजूला आहेस का न बघणाऱ्यांच्या, हे तरी सांग. सांगतो तो न बघणाऱ्यांच्या बाजूला आणि एकीकडे बघत राहतो, असं जर असेल तर हे दुटप्पी धोरण तुम्हाला स्वतःला त्रासदायक ठरतं. म्हणजे अशी लोक आपल्याला दिसतात की जी याही बाजूला आहेत तर त्याही बाजूला आहेत. चर्चा जर बघितली आपण यांच्या, तर नाहिरेमध्ये पण नाहीत आणि आहेरेमध्ये पण नाहीत, म्हणजे यांचं स्वतःचं असं मत काही नाही. अशा लोकांना जर बघितले तर या सुशिक्षितांची मानसिकता ही आज अडचणीची ठरू लागलेली आहे. म्हणून मुला मुलींच्या पत्रिका बघत असताना एकदा ऑप्शन काय आहेत बघा, कुंडली तपासा, गैरसमज काय ते काढून घ्या, अपवाद समजून घ्या. 1 नव्हे 2 नव्हे 3 जागी जा आणि एकदा काय करा, या संबंधीचा चांगला खुलासा करून घ्या. मोबाईल ॲप घातक आहे, त्याचा वापर करणं हे टाळा. आणि शेवटी सुशिक्षितांची मानसिकता एकदा बदलायला पाहिजे. ते नाही म्हणतात आणि बदल नेमकं बघायच्या वेळेला तेवढं बदलला आणि नको आम्हाला ते आता बघायचं असं म्हणलो, पण पाहुण्याने बघितलं, मुलीनं बघितलं, मुलानं बघितलं, हे असले कारणं सांगून हे टाळलं जातं. तर ह्याच्यामध्ये मानसिकता काय आहे? मंगळ हा आज शाप ठरतोय, खरं तर ते वरदान ठरायला हवं. का? तर तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळामुळे ऐश्वर्य मिळणार आहे. हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ते पटेल. प्रयत्न करा. यात जर काय वाटलं तर हे ऑप्शन काय, त्यासाठी आपण एक पुढचा वेगळा व्हिडिओ करत आहोत. मंगळ भाग 2 मध्ये हे सगळे ऑप्शन मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. प्रयत्न करा. जर तुम्हाला कोणाला याबद्दल काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर माझा हा नंबर दिलेला आहे इथे, 99-218-10-380 या नंबरला हाय टाका. तुमची पत्रिका, तुमची जन्मतारीख, वेळ टाका, तुमच्या दोघांच्याही मुलाची मुलीचं काय असेल तर टाका. तुम्हाला सगळं बनवून 5 पानी ॲप पाठवून दिलं जाईल PDF करून. त्यात काय शंका आली तर तुम्ही पुन्हा माझ्याशी फोनवर बोलू शकता. त्याचे काय ते असेल जी गुगल पे आपण पैसे देऊ शकतो, प्रश्न तो नाही. पण प्रश्न हा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये ह्या अडचणी आल्या, तुम्हाला एक बेस्ट वे सोल्युशन हा म्हणून हा माझा पर्याय आपण वापरू शकता. प्रयत्न करा की जेणेकरून आपल्याला चुकीच्या मार्गाने न जाता आपलं स्वास्थ्य टिकवणं, मुलामुलींची लग्न वेळेत होणं आणि त्याचा खर्च वाचणं आणि चांगलं स्थळ हातातून गेलं तर पुन्हा ते आयुष्यात येईलच याची गॅरंटी नाही. म्हणून आयुष्यभर पुन्हा ती मुलगी अरेच्या तो छान होता आणि काय हे ध्यान पदरात पडलं असं म्हणून आयुष्यभर राहते, हा धोका टाळण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करा की आपण चुकत तर नाही ना. त्यामुळं विचार करा. गरज पडल्यास केव्हाही मी तुमच्यासाठी मोबाईलवर, व्हॉट्सअपवर उपलब्ध असेल. प्रयत्न करा. दुसरा जो भाग आहे त्यामध्ये मी तुम्हाला अपवाद काय ते समजून सांगणार आहे. जर अधिक खोल अभ्यास करायचा असेल तर दुसऱ्या भागामध्ये पुन्हा नेहमी आपण भेटूया, आपण त्याचा अभ्यास करावा. तात्पुरता आपण थांबूया. आभारी.